पर्यावरण वाचवा, शहरातील विकासाच्या वेगात अनेक झाडांची कत्तल केली जाते। जे मुळामुठा नदी आहे, जी पुणे शहराच्या मध्यवर्तीवरून वाहते, या नदीचं पूर्णपणे या ठिकाणी विद्रुपीकरण करण्यात आलेलं आहे, किंबहुना दूषित होत चाललेली आहे। आणि हेच वाचवण्यासाठी पुण्यातील बानेर या परिसरातील सगळे लोक, अनेक संघटना या ठिकाणी रस्त्यावर उतरून चिपको आंदोलन करतायत। आणि यामध्येच अभिनेता सयाजी शिंदे देखील सहभागी झालेले आहेत आणि आपण बघतोय मोठ्या संख्येने लोक सहभागी झालेत। अभिनेते सयाजी शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपण बघतोय या आंदोलनामधून काय तुम्हाला सांगायचंय? खरंच काही बदल घडतंय तुम्हाला असं वाटतंय? कधी ना कधी आवाज हा होतोच मोठा। मला वाटतं गेले 20 वर्ष पुण्यातल्या नद्यांविषयी पुण्यातल्या 50-60 संस्था आपले म्हणणं मांडतायत आणि सगळ्या शहरांमध्ये नद्यांचा प्रश्न आहे। परत मी सांगतोय की नद्या म्हणजे आपल्या रक्तवाहिन्या आहेत। आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्या गेल्या तर आपण मरू का नाही, आजारी पडू की नाही? तसं भारतातल्या सगळ्या नद्या जर दूषित झाल्या तर भारत देशच बिघडेल की नाही, आजारी पडेल की नाही? तर आपण नद्यांना शहरामध्ये विशेषतः आल्या की नद्यांची गटारं होतात। म्हणजे बॉम्बे घ्या, नागपूर घ्या, पुणे घ्या, कोल्हापूर घ्या, म्हणजे शहरात नदी आली रे आली। खरं तर मी त्याच्यावर गाणं लिहिलं आहे, आज ते गाणं मी सांगणार आहे। पण माझा मुद्दा असा आहे की ह्या मोर्चामध्ये स्पेशली मला जेव्हा इथली कळकळीची काम करणारी माणसं आहेत त्यांनी जेव्हा सांगितलं तू येशील का, तर मला वाटलं ही 1000-4000 मुलं उतरत आहेत आणि त्या म्हणतायत आमचं जे पुढचं भविष्य काय, तर आपण त्यांना सपोर्ट करण्यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मी आज आलो आहे। त्या मुलांचा आवाज चांगला स्ट्रॉंग झाला पाहिजे आणि पर्यावरण वाचवताना किंवा नदी वाचवताना त्याला चांगले पर्याय देऊन, आपण कोण शासनानं आपण काही दुश्मन नाही आहे, आपण सगळे एकत्र मिळून त्याच्यावर उपाय काढलाच पाहिजे आणि एका निर्णयापर्यंत आलंच पाहिजे। याच्यासाठी मी आलो। सर, आपण बघतोय मात्र पुण्याची जी मुळामुठा नदी आहे त्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। कोट्यवधी रुपये त्याच्यावर सुद्धा खर्च केले जात आहेत आणि तिथं म्हणलं जाते की आम्ही नदी सुधार प्रकल्प आहे हा, पण नदीत गटारात पाणी सोडलं जाते, ह्याच्यावर काय बोलत नाहीत, ह्याच्यावर काय करत नाहीत। मला तर सगळे सांगतात की पुण्यात धडधड आत्ता पण नदीत सगळी गटारं सोडल्यात, त्याच्या शुद्धीकरणासाठी काय करत नाही। तर ते पहिलं झालं पाहिजे की नाही? मग ते पहिलं झालं तर मग पुढचा प्रश्न आहे ना। त्यामुळे विकासाची नक्की दिशा कुठली आहे ते एकदा बघायला पाहिजे। सर, आपण बघतोय काँक्रीटचे मोठे मोठे बिल्डिंग्स या ठिकाणी उभं राहत आहेत, जंगल आहेत। शहराचा विकास तेवढाच गरजेचा आहे, मात्र त्याचवेळी झाडं, एक जोरदार या ठिकाणी झाडांची कत्तल केली जाते। कशा पद्धतीने हे सगळं रोखता येईल तुम्हाला वाटतं आणि यासाठी आता काय करायला हवं? आता इथं तुम्ही आंदोलन करताय, आवाज उठवताय, नाही आता काय विकास म्हणजे बिल्डिंगा मोठ्या बांधणं आणि फार्म हाऊसेस मोठे बांधणं म्हणजे विकास नाही ना। आपण तेवढ्याच पद्धतीने पर्यावरण विकसित करायला पाहिजे। आपलं 40-50 वर्षापूर्वीचं जंगल, आपण माणूस मरताना जेवढी झाडं त्याला जाळायला लागतात तेवढी तरी त्यांनी लावली पाहिजेत का नाही? ती सुद्धा तेवढी लावत नाही तर त्या माणसाला काय म्हणायचं? त्याला विकास करणार माणूस म्हणायचं का? अरे तुला जाळायला तरी झाड लागतंय का नाही, ते तरी वाचव। त्यामुळे त्यांनी झाडं लावली पाहिजे जास्त। आणि हे जे नियम आहेत सगळे की कागदावरती की तुम्ही इतकी झाडं लावा रस्त्याची, तेवढी लावली जात नाहीत ना। तर कुठेतरी आवाज उठवलंच पाहिजे ना। किती दिवस गप्प बसणार? आणि स्पेशली मुलं बोलत आहेत ना, आता या मुलांचे एवढे आवाज येत आहेत, त्याचं काय करणार आपण? त्यांना तरी न्याय मिळाला पाहिजे मला वाटतं। त्यामुळेच ते आंदोलनामध्ये सहभागी झालेत। आणखीन काही लोक आहेत। मॅडम, तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झालात, लहान मुलं देखील यामध्ये मोठ्या संख्येने आहेत। काय परिस्थिती, तुम्ही इथंच राहता, काय परिस्थिती? हां, तर मी जरी पाणेरमध्ये राहत नसले तरी गेली अनेक वर्ष नद्यांसाठी काम करते आहे। तर आमची एकच मुख्य मागणी आहे की नदी ज्या पाण्याने बनली ते पाणीच आता प्रदूषित आहे। तर सगळ्यात आधी खरं तर PMCने ते पाणी शुद्ध करायला पाहिजे। पाणी शुद्ध केलं, कचरा टाकणं बंद केलं की नदी स्वच्छ होईल। नदी स्वच्छ झाली की तिची इकॉलॉजी आपसूक जिवंत होईल। म्हणजे आम्ही गेली अनेक वर्ष रिव्हर इकॉलॉजी, रिव्हर इकोसिस्टीमवर काम करतोय। तर त्याच्यातून असं दिसतं की आपल्या ज्या नद्यांच्या काठचे हॅबिटॅट्स आहेत ते जिवंत राहिलेले नाही आहेत। तर ते जर का आपल्याला परत पुनरुज्जीवित करायचे असतील तर आधी मुख्य स्वच्छ पाणी पाहिजे। त्याच्यामुळे जो काय खर्च आता आपण ब्युटिफिकेशनवर करतो आहे तर तो आधी खरं तर पाणी स्वच्छ करण्यावर खर्च करायला हवा आणि मग ब्युटिफिकेशन सुद्धा कुठल्या पद्धतीने, तर आहेत ती जंगलं वाचवून ते करायला पाहिजे, आहेत ते हॅबिटॅट सामावून घेऊन मग ब्युटिफिकेशन करायला पाहिजे। आणि ते सुद्धा कुठे कुठे, तर अख्खी सगळी नदी भर ते ब्युटिफिकेशन करायची गरज नाही। नागरिकांसाठी सुविधा काही ठिकाणीच असाव्या असं आमच्या 60 ऑर्गनायझेशन्सची मागणी आहे।
सर, यासाठी तुम्ही पालिकेमध्ये जाऊन कधी आवाज उठवणार आहात का? तुम्ही रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात आता आंदोलन करताय, हे ऐकेल आणि यामध्ये बदल होईल का? कारण हा सगळा कॉन्ट्रॅक्ट हे पालिकेचं आहे, महानगरपालिका पुणे. आता हे लोक पुढच्या यांनी काय स्टेप घेतात त्याप्रमाणे सपोर्ट करायला मी येईन ना. कारण मी ॲट अ टाइम मी दुसरीकडे देवरायांवरती खूप काम करतोय, नदीवरची लोक काम करतायत. मला वाटलं अरे हे खरंच चांगलं आहे, तर मी लगेच येणार. यासाठी आपण पालकमंत्री जे अजित पवार आहेत त्यांच्याशी काही बोलणार आहात का? म्हणजे अर्थातच ते तुमच्या जवळचे आहेत. अगदी अगदी मी बोललेलो आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ते त्यांना सांगितलं आणि एखादी गोष्ट पटली खरी असली की ते त्याला सपोर्ट करतातच, त्यात काय प्रश्न नाही आहे. पण मात्र अशीच आवाज उठवण्याची गरज आहे आज. हो नक्कीच आहे, नक्कीच आहे. आणि हे मुलं जर रस्त्यावर एवढी आली तर आपण मुलांसाठी नाही येणार तर काय, नक्कीच आहे. अर्थात जर आपण इथं बघितलं तर चिपको आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये खूप मोठ्या संख्येने युवक सहभागी आहेत, इथले सिनियर सिटीजन्स आहेत आणि लहान मुलं देखील सहभागी झालेले आहेत. पुण्यातील जे मुठा नदी आहे, मुळा नदी आहे, त्याचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आणि यामध्ये हजारो झाडांची देखील कत्तल केली जाते असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. नदी पूर्णपणे दूषित झालेली आहे, अनेक जे गटर आहेत ते या नदीमध्ये सोडली जात आहेत आणि ते सगळं वाचवण्याची गरज आहे. आणि त्यामुळंच अशा पद्धतीने हे हजारो संख्येने लोक एकत्र येत या ठिकाणी चिपको आंदोलन करतायत आणि वेळ पडली तर महानगरपालिकेवर देखील मोर्चा काढू असं या ठिकाणी या सगळ्या वेगवेगळ्या संघटनेची भूमिका आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.